दुसरा दिवस. आम्ही आता चाललोय हैदराबाद फिरून श्रीशैलम मल्लिकार्जुनला. आता निघलोय. आता आम्ही संध्याकाळी पर्यंत पोहोचू आम्ही तिथं. संध्याकाळी श्रीशैलमला जाताना आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो आहे. आता बघूया काय मागवतात, बघूया तिघ जण. ची सोय करतो. हे कुठे जी होला ना याला मी सांग ना पनीर आहे ते बाकी कोणतं मेरे पे फेमस कोणतं आहे? ए योगेश योगेश मल्लिकार्जुनचे प्रवेशद्वारातून आम्ही एंट्री केली. आता किती 5.5 किलोमीटर बाकी. रात्रीचे 5 वाजले आहेत. आता रात्रीचे वाजले 12. नाही रातचं वाजले ना आता फक्त. हे बघा मित्रांनो, ही बघा श्रीशैलमची सकाळ. इथं पब्लिक जरा रील्स वगैरे काढतं. हे आमचं हॉटेल काल घेतलेलं. मस्त स्वस्त आणि एकदम चांगले रूम्स आहेत. मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्सवरच आहेत रूम आहेत. रूम्स क्वालिटी पण चांगली आहे त्यांची आणि क्लीन आहेत एकदम. अजून व्ह्यू आहे इथं. आपण कार पार्क पण आतमध्ये करू शकतो आणि ते कोणाला जेवायचं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट जेवू शकतो रात्री 8:30 पर्यंत. आम्ही आता आलेलो आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगमध्ये. जागृत मी जितू शेट पण जितू शेट काय बोलू ना आली तो लास्ट हल्ली काय मग जायला शिवाय तो इज्जत घालू माझी उगाच. एकदम भारी असं वाटते. याची इज्जत केलेली आहे कारण की 35 वरी चालला गिन्ना जमायचा. का स्वतःची इकडे काय स्वतः तोंड बघ. सुया पोतवाला घरा. तोबा 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 थारा मूड खराब कर दिया. हे बघा श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. मोस्टली लोक इकडून जे आता श्रावणाची मुलं गर्दी असते कारण की काही लोक आता श्रावण पण चालू होते. काही लोकांचा अर्ध्या लोकांचा महाराष्ट्रापासून ते आता श्रावण 25 तारखेपासून चालू होईल श्रावण. मग तो वापस गर्दी वाढणार. हे बघा दर्शनासाठी गेलेली रांग आहे पूर्ण. ते प्रसाद भेटतोय. समोरच्या साईडून राईट साईडला गेला तर तिथे लाडू काउंटर आहे. समोर गेलो एकदम सरळ स्ट्रेट तर तिथे संस्थेचं जेवण आहे. फ्री ऑफ कॉस्ट असतो तो. आता आपण इथून लेफ्ट साईडला जाऊ. लेफ्ट साईडला गेल्या एंट्री करायची. आपला मोबाईल वगैरे जमा करायचा. त्यानंतर आपण दर्शनासाठी जाऊ. हा इथे आहे ना हा लाडू काउंटर आहे. नाही ही सांगितलं होतं ना ते फ्री ऑफ कॉस्ट. इथून ती जेवणाची रांग चालू होते. नाही इकडून सरळ जायचा लेफ्ट साईड. इकडून सरळ गेल्यावर तिथे 2 गेट. आम्ही मेन गेट जवळ पोचलेलो आहे. इथून आता आम्ही एंट्री करू. यांच्या भाषण काय बोलताना समजा ना आपल्यालाच. एंडा करताना काहीतरी समजा ना आपल्याला. तर आम्ही जातो सरळ मस्तपैकी. आमचा मोबाईल वगैरे जमा करतो. इथे समोरच काउंटर आहे लेफ्ट साईडला. तिथे आम्ही मोबाईल वगैरे जमा करू आमचा आणि मग बघूया. दर्शनाची लाईन तर हीच आहे. चालू तर झालं आहे. आता बसलेलं आहे इथं. हा या साईडला इथे फोन आणि चप्पल वगैरे आपण इथं जमा करायला लागते. लाईन आज खूपच आहे. संडे आहे ना त्यामुळे आज गर्दी आहे जास्ती. बारी दर्शनलाच होत आहे त्याच्यामुळे गर्दी होत आहे. आपण सर्वात आधी जाऊन मोबाईल आणि चप्पल जमा करून देऊया.
त्यानंतर मी पुढचं काय आहे ते व्हिडिओ टाकतो. आता दर्शन झालेलं आहे इथून. आम्ही आता फोन वगैरे कलेक्ट केला आहे. तब्बल 2 ते 2.5 तास लागले आम्हाला दर्शनासाठी, कारण यांचं मंदिर आमचा जो स्लॉट होता 10 वाजताचा स्लॉट होता, तर आम्हाला थोडा वेळ लागला. आता मी इथून प्रसाद वगैरे घेऊ पुढे जाऊन. कसली क्रेविंग होतं आवला घ्यायची माझी. तू इथं निंबू सरबत घेतो आता, ऊन पण जाम लागतं म्हणून. आम्ही चालल्या लाडू घ्यायला प्रसाद घरच्यासाठी. भले आम्हाला अजून 8-10 दिवस बाकी आहेत घरी जायला, फोटो पाहिजे होतं मला, पण प्रसाद काय ना काय कुठल्या ठिकाणी आलं तर प्रसाद घ्यायलाच लागतं थोडा तरी. काल तू फोन कर इकडे दे मला. हे बघा याची भाषा टाईट असते बघा. आता इथे लाईनला लागायला लागेल, तिकीट घ्यायला लागेल, लाडूचा कुपन घ्यायला लागतं. लाडू घेतलेला आहे म्हणा. 5 लाडूंचे पडलेले आहेत 100 रुपये, म्हणजे 20 रुपयाला एक लाडू आहे. आणि आता एक लाडू 20 रुपयाला ना, पिशवी 5 रुपयाला, म्हणजे तुम्ही कॅरी करू शकता पिशवीत लाडू. आता मी इथून माझे लाडू कलेक्ट करतो. माझे लाडू कलेक्ट करतो इथे. लाडू वगैरे घेतलेले आहेत मित्रांनो. आम्ही आता थोडं फोटोशूट करू. सर्वांचे आले जसे फोटो काढायला लागतीलच, कारण की प्रत्येकजण स्टोरी किंवा पोस्ट करणार. तर बघूया आता. तिथे आम्ही समोर जाणार आहे मेन एंट्रन्सवर. तिथे आम्ही फोटो वगैरे काढू आणि तुम्हाला लोकेशन चांगल्या दाखवू. बघूया आता काय. हे समोर गेल्यात योगेशदा, जितू आणि जागृत. मध्ये ज्योतिर्लिंग व शक्तिपीठ दोन्ही आहे. इथे 5 पांडवांनी स्थापित केलेल्या 5 शिवलिंग सुद्धा आहेत प्रत्येकाच्या नावाचा. जसे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव तरी त्यांचे आहेत तिथे. आणि राणी माता सीतेनी पण इथे ठेवलेली एक शिवलिंग, ती सुद्धा इथे आहे. योग्यदा आमच्याशी भांडतं असं आधेड अवस्थेनं होतानाच भांडणं. पहिला फोटो काढून दे स्नॅप. हे बघ ह्या स्नॅप आणि फोटो काढायचं. मला पण काढायचं आहे. यांचं का नाव घेतं. हे बघ स्टोरी काढायची इकडे. स्टोरी योग्यदाला इथं काही इंटरेस्ट ना देव बघतील. त्या योग्यदाला देवा विश्वास नाही का. पण याचं लुटालुटी 5 रुपयाची पिशवी काय आहे. आमच्या इकडे 1 रुपयाला भेटतं. क्या बोलूं मैं इस पे, नाव पण आहे. क्या बोलूं क्या मैं काय घ्यायला पाहिजे बरे. हॅलो, मैं आम्ही आता चाललोय श्रीशैलमवरून वेल्लोरला. गोल्डन टेम्पल आहे तिथे. 500-550 किलोमीटरची रनिंग आहे. तब्बल 8 ते 9 घंटे लागतील आम्हाला जायला. आता हे बघा समोर कसा शिवलिंग कसा हे बनवलेलं आहे मस्त. आता आम्ही इथून निघलोय. जेवण वगैरे आम्ही खालती पोचूनच करू. आता हे पूर्ण घाट वगैरे उतरून बघूया. आता ही बघा, ही एक चांगलीशी मूर्ती आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्स सोबत या. मज्जा आहे इकडे फिरायला. चांगला मस्तपैकी जांभला काही आयटम म्हणले आई त्याच्या आत्माचा काय असतं काय बोलते समजा. भारीत काय कैसे आहे. 50 रुपये लिहून दाखवले ना आम्हाला. काही समजा नाही याबेत. ठीक आहे जमलात के आनंदची फल घेतले त्याचे. गोल्डन फल कसला गोल्डन फल काय माहिती नाही, पण मस्त लागतं. चिचासारखं लागतं ना, आंबूट आंबूट भारी लागतं. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night.